महत्त्वाची बातमी समोर येते। सांगली, मिरज आणि कुपवाड निवडणुकीची रणधुमाळी। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालंय। मिरजेतील शासकीय गोदामातून मतपेट्या रवाना झाल्यात। या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूयात। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे। या तिन्ही शहरासाठी 20 प्रभागासाठी 78 जागांसाठी हा मतदान होणार आहे। तब्बल 381 उमेदवार या रिंगणात उभारलेले आहेत। 4.5 लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार। यासाठी तब्बल 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी आज मिरजेतील वेअर हाऊस मधून मतपेट्या रवाना करण्यात आल्यात। महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 527 मतदान केंद्र करण्यात आले आहेत। तर संवेदनशील असणाऱ्या 51 मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। गुरुवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी एकूण 4,54,430 मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी देखील याच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक एकूण 99 अधिकारी आणि 115 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच महापालिका क्षेत्रासाठी 30 ठिकाणी पोलिसांनी छावणी सुद्धा उभा करण्यात आली आहे। आपण पाहता की हे उद्या मतदानाची तयारी आणि त्यानंतर याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे। कॅमेरामॅन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।